असेसमेंट 5 चॅनेलला सबस्क्राईब करून बेल की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके तर मित्रांनो, एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्फत तुम्हाला पदभरती असणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर www.ccsanbhajinagar.mc.gov हे वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती आणि हा फॉर्म सुद्धा भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहे पेडिट्रिशियन, यासाठी एकूण एकच जागा. MBBS MD लागणार आहेत. पोस्ट 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. 75,000 रुपये तुम्हाला पे केला असणार आहे. त्यासाठी नियुक्ती ठिकाण असणार आहे. MHM EW साठी एकच जागा असणार आहे. पुढची पोस्ट आहे 2 नंबरची सर्जन, यासाठी MBBS विथ MS लागणार आहेत. 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. 75,000 रुपये तुम्हाला पे केला असणार आहेत. यासाठी ठिकाण असणार आहेत. MHM असणार आहे. EW साठी एक जागा असणार. पुढची पोस्ट आहे फुल टाइम मेडिकल ऑफिसर साठी जाहिरात असणार आहे. त्यासाठी MBBS प्लस DGO आणि MMC रजिस्ट्रेशन लागणार आहेत. वयाच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता. 60,000 रुपये तुम्हाला पे केला असणार आहेत. आणि MHM ची जाहिरात असणार आहेत. SBC साठी एक जागा असणार आहे. त्यासाठी पुढची गोष्ट मेडिकल ऑफिसर, यासाठी एकूण एकच जागा. MBBS डिग्री विथ MMC रजिस्ट्रेशन लागणार आहेत. 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 60,000 रुपये पे केला असणार आहेत. MHM ठिकाणी पोस्ट असणार आहे. ST साठी एक जागा असणार आहे. पुढची पोस्ट आहे पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर, एकूण 6 जागा असणार आहेत. त्यासाठी MBBS डिग्री विथ MMC रजिस्ट्रेशन लागणार आहेत. 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता. 30,000 रुपये पे केला असणार आहेत. MHM ठिकाणी जाहिरात असणार आहेत आणि कोणतेही रिझर्वेशन असणार आहे, म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचे जरी असणार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार. त्यासाठी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तुम्हाला जाहिरात असणार आहे. त्यासाठी हा फॉर्म जर बघितला तर मित्रांनो तुम्हाला पेडिट्रिशियन पोस्ट असेल, सर्जन, पार्ट टाइम, फुल टाइम वगैरे जे पोस्ट असतात त्यासाठी 16/2/2026 पर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सिटी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे थेट मुलाखत तुमच्याकडे असणार आहे. त्यासाठी मित्रांनो काही निवड अटी शर्ती सुद्धा आहे. त्यामध्ये खुला प्रवर्गासाठी मग तुम्हाला जर बघितलं तर 500 रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट असणार आहे. आणि कास्टसाठी 250 रुपये हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या नावे तुम्हाला एकदा काढायचं आहे. त्याचबरोबर 60 वर्षाच्या उमेदवारांकडे जिल्हा चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता फिजिकल फिटनेस सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड कंत्राटसोबत पदभरती असल्यामुळे तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणते डॉक्युमेंट जोडायचे, त्यामध्ये सर्व शैक्षणिक पदासाठी जर असेल तर सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्स, सर्व गुणपत्र, पहिले व अंतिम वर्ष, जात प्रमाणपत्र, संबंधित शैक्षणिक अर्हता, रजिस्ट्रेशन असेल, नोंदणीकृत जात प्रमाणपत्र, वैधता फॉर्म असेल, नागरिकत्व, वयाचा पुरावा, 10वी-12वी शाळा सोडल्यास दाखला, जन्म दाखला, हे सर्व सांख्यिकीय प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर नावांमध्ये बदल असल्यास त्याचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्जात असलेले पदाचे नाव आरक्षणानुसार तुमच्याकडे असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचे ते सुद्धा पाहणार. त्यासाठी हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला मराठीमधून तुम्हाला भरायचे. उजव्या साईडला तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटवायचे आहेत. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. उमेदवारांचे संपूर्ण नाव, जे SSC प्रमाणे नाव आहे ते लिहा, किंवा लग्नानंतरचं नाव असेल ते लिहू शकतात. उमेदवाराच्या वडिलांचे संपूर्ण नाव लिहायचे आहेत. जन्मतारीख, वर्ष, महिना, दिवस लिहायचे आहेत आणि अक्षरमध्ये 30 लिहायचे आहेत. वय वर्ष, तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरतात त्या दिवशी वय वर्ष किती पूर्ण झाले, महिना दिवस किती पूर्ण झाले ते सुद्धा लिहायचे. त्याचबरोबर राहण्याचा पत्ता लिहायचा आहे. मोबाईल नंबर आणि मेल ID हे अनिवार्य आहेत, ते फिक्स लिहा. त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय येणार आहे. त्याचबरोबर रहिवासी असेल, डोमासील असेल तर रेसिडेंट करा. ज्यात प्रमाणपत्र आहे का तर रेसिडेंट करून जातीचं नाव आणि पोटजात कोणते ते लिहायचं आहे. त्याचबरोबर अर्जदार कोणत्या जातीचा प्रोग्राम आहे ते सुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर जो डिमांड ड्राफ्ट काढलेला आहे त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर तुमचं एज्युकेशनमध्ये कोणती अर्थ असेल ते लिहा. बोर्ड, युनिव्हर्सिटीचे नाव लिहायचं आहे. उत्तीर्ण वर्ष लिहा. मिळालेले गुण, प्राप्त गुण लिहायचे आहे. त्याचबरोबर अनुभव असेल तर अनुक्रमांक नंबर लिहायचा आहे. उत्तीर्ण म्हणजे ज्या कार्यालयात किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जॉब केला असेल त्याचं नाव, पद धारण केलेले नाव द्यायचं आहे. उत्तीर्ण वर्ष, महिना, दिवस लिहायचे. त्याचबरोबर अर्जासोबत तुम्ही कोणकोणती डॉक्युमेंट जोडणार आहेत. पहिल्याला कोणतं, सेकंडला कोणतं, थर्डला, फोर्थला कोणतं, फिफ्थला, सिक्स्थला, 7th, 8th, 9th आणि 10thला कोणती डॉक्युमेंट जोडली ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे डॉक्युमेंटचा सिक्वेन्स जोडायचं आहे. ठिकाण टाका, दिनांक टाका, स्वाक्षरी, नाव घ्यायचं. त्याचबरोबर तुम्हाला
महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहेत. मी श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. श्री तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहा. तुमचं वय वर्ष लिहा. पत्ता लिहायचा आहे. करतो की लिहा. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर मला तुम्हाला आज रोजी किती आहेत मुलांची संख्या आहे ते लिहायचं आहे. जर असेल तर लिहा, नसेल तर शून्य करा. त्याचबरोबर असेल तर त्याचा दोन्ही असेल तर त्याची जन्मतारीख तुम्हाला लिहायचं आहे. उमेदवारांची स्वाक्षर करायचे. ठिकाण आणि दिनांक सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देता तुमची एक नवीन जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.